जवळपास 4 कोटी भारतीय दरवर्षी गरिबीत ढकलले जात आहेत. नोकरी गेली म्हणून नाही, बिझनेस बंद पडलाय म्हणून नाही, किंवा कर्ज झालंय म्हणूनही नाही, तर फक्त एकच कारण आहे, मेडिकल बिल्स. तुम्हाला परवडतायत का हॉस्पिटलचे महागडे बिल्स आणि महागडे टेस्ट, MRI, CT स्कॅन, ब्लड पॅनल्स, फुल बॉडी चेकअप्स? नाही ना? मग कधी विचार केलाय का की आता हॉस्पिटल्स एका अग्रेसिव्ह बिझनेस प्रमाणे का ऑपरेट करतायत? कारण आता अनेक हॉस्पिटल्स डॉक्टर्स नाही चालवत आहेत, यांना चालवतायत ग्लोबल प्रायव्हेट इक्विटी फंड्स. हे फंड्स काय करतात? हॉस्पिटल्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, प्रोफेशनल मॅनेजमेंट आणतात, प्रोसेस टायटन करतात, टेक्नॉलॉजी अपग्रेड करतात, रेव्हेन्यू सिस्टम्स बनवतात, प्रॉफिट मार्जिन्स वाढवतात आणि एकदा का चांगला प्रॉफिट झाला की काही वर्षांनी एक्झिट करतात. आणि याची कॉस्ट कोण भरतंय? अर्थात पेशंट्स. म्हणून जास्त टेस्ट, महागडे पॅकेजेस, गरज नसतानाचे प्रोसिजर्स आणि फिअर मंगरिंग हे लगेच करा, नाहीतर रिस्क वाढेल. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतोय? इन्शुरन्स क्लेम डिस्प्यूट्स वाढतायत आणि मिडल क्लासचे सेव्हिंग्स संपतायत. मला एक कळत नाहीये की आपण ट्रीटमेंट घेतोय की कोणाचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ ग्रो करतोय. जर का तुम्हालाही हे वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका.